हाय फ्रेंड्स, आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलचे क्वेश्चन कंटिन्यू करत आहोत. तुम्ही पार्ट 1 बघून घ्या, जो तुम्हाला आय लेवलमध्ये दिसणार किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असणार आहे. आपण पुढचे क्वेश्चन आता कंटिन्यू करणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न, हार्ड स्किल कठोर कौशल्य खालीलपैकी कोणते आहे? पर्याय: ए 60 वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड, बी टाईम मॅनेजमेंट, सी क्विक लर्नर, डी स्पोकन इंग्लिश. मराठीमध्ये 60 वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड असणे, वेळेचे व्यवस्थापन, जलद शिकणारा आणि इंग्रजी बोलणे. तर याच्यापैकी आपलं हार्ड स्किल कोणती आहे? तर हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल अशा आपल्या 2 स्किल असणार. ठीक आहे. तर सॉफ्ट स्किलमध्ये आपलं काय येणार? वेळेचे व्यवस्थापन, जलद शिकणारा आणि इंग्रजी बोलणे. पण हे पर्याय क्रमांक ए हे काय येणार? हार्ड स्किल, जे की तुमची टायपिंग स्पीड आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय? पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. जर तुम्हाला सॉफ्ट स्किल वगैरे विचारलं तर हे पर्याय असणार तुमचे: टाईम मॅनेजमेंट, क्विक लर्नर, स्पोकन इंग्लिश. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहे. दिलेल्या वाक्यातील रोहन या शब्दानंतर योग्य विरामचिन्ह निवडा. रोहन, डेव्हिड आणि राम लफाछपी खेळत आहेत. आता हा प्रश्न तुम्हाला टोटली इंग्लिशमध्ये असणार. मी तुम्हाला अर्थ समजण्यासाठी याला ट्रान्सलेट मराठीमध्ये केलेला आहे. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क आफ्टर द वर्ड रोहन इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे रोहन या शब्दानंतर तुम्हाला योग्य असं विरामचिन्ह लावायचं आहे. आता विरामचिन्ह जे काही आपले की कॉमा, हायफन, स्लॅश, फुल स्टॉप हे तुम्हाला माहीत आहे. तर हे कुठं वापरायचं काय? तर रोहन या शब्दानंतर आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपण नाव किंवा ग्रुप मेंबरचे नाव वगैरे लिहितो, जसं की आता याच्यामध्ये काय दिलं आहे? रोहन, डेव्हिड अँड राम प्लेइंग हाईड अँड सीक, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला लप्पन छिप्पन म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? रोहन नंतर एक पंक्च्युएशन मार्क द्यायचा आहे. तर इथं आपण काय वापरणार आहे? कॉमा वापरणार आहे. फुल स्टॉप वापरणार नाही. ऑलरेडी फुल स्टॉप इथं लास्टला येणार तुमचा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक ए, स्वल्प विराम. जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तू किंवा एखाद्याचे नाव वगैरे हे सिरीजमध्ये लिहित आहे, जसं 4-5 जणांचे नाव लिहित आहेत, तुम्ही काय करणार? ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी अँड ई हे अशा प्रकारे तुम्ही लिहिता. तिथं आपण हायपनसुद्धा वापरत नाही, पूर्णविराम वापरत नाही. आता पूर्णविरामसाठी 2 शब्द आहे. कुठं पिरियड लिहिला जातो, कुठं फुल स्टॉप लिहिला जातो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. नंतर स्लॅश, स्लॅश म्हणजे ऑरसाठी वापरतो आपण किंवा. पुढचा प्रश्न, विच वन इज नॉट एन एलिमेंट ऑफ 3 P's ऑफ पब्लिक स्पीकिंग. सार्वजनिक भाषणाच्या 3 P'चा घटक कोणता नाही? ए परफॉर्म, बी प्रॅक्टिस, सी पोजेस, डी प्रिपेअर. प्रश्न असा आहे की सार्वजनिक भाषणाच्या 3 P'चा घटक कोणता नाही. आता 3 P म्हणजे कोणते आहेत तुमचे? पहिला येणार प्रिपेअर. ठीक आहे. दुसरं येणार प्रॅक्टिस आणि तिसरं काय येणार तुमचं? परफॉर्म. तर हे तिन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे. पण हे जे पजेस आहे हे आपल्याकडे नाही आहे. तर दिलेल्या ऑप्शनपैकी 3 P ऑफ पब्लिक स्पीकिंगमधलं 3 Pचा एलिमेंट पजेस नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, विच वन इज एन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक वाक्य कोणते आहे? आता हे सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. पर्याय ए, इट इज ब्युटिफुल हाऊस, बी इट इज ब्युटिफुल हाऊस फुल स्टॉप, सी व्हॉट इज अ ब्युटिफुल हाऊस इट इज उद्गारवाचक चिन्ह, डी युअर हाऊस इज ब्युटिफुल फुल स्टॉप. तर दिलेल्या याच्यात उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक चिन्ह ज्यांना माहीत नाही ते समजून घ्या. हे अशा प्रकारे तुमचं उद्गारवाचक चिन्ह असणार आहे, जे की या ऑप्शनला दिलेलं आहे आपण. हे काय झालं आपलं? उद्गारवाचक सेंटेन्स. पुढचा प्रश्न, संगणक वापरकर्त्यांना वेब पेज शोधण्यास आणि
ॲक्सेस करण्यास सक्षम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनला डॅश म्हणतात. अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन यूज टू एनेबल कॉम्प्युटर युजर टू लोकेट अँड ॲक्सेस वेब पेज इज कॉल्ड. पर्याय आहेत वेबसाईट, बी आय वेब सर्व्हर, सी आय वेब ब्राउझर आणि डी आय ईमेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक सी. यामध्ये काय असणार आहे? अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन यूज टू एनेबल कॉम्प्युटर युजर टू लोकेट अँड ॲक्सेस द वेब पेज इज कॉल्ड वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर आपले माहीत आहे तुम्हाला की क्रोम, ठीक आहे, ओपेरा, नंतर काय येणार आहे ब्रेव, नंतर अजून तुमच्याकडे मायक्रोसॉफ्टचं एज येतं आहे. हे सर्व तुमचे काय झाले वेब ब्राउझर. त्याद्वारे तुम्ही वेब पेज ॲक्सेस करू शकता. पुढचा प्रश्न, यापैकी कोणता वाक्यांश टेलिफोन कॉलशी संबंधित नाही? विच ऑफ द किंवा विच वन ऑफ दिस फ्रेज इज नॉट रिलेटेड टू अ टेलिफोन कॉल. प्रश्न असा आहे की टेलिफोन किंवा मोबाईल संबंधी कॉलिंग संबंधी खालच्यापैकी जे आपण शब्द बोलतो, फ्रेज बोलतो, हे संबंधित कोणतं नाही आहे? पर्याय थांबा, ब कॉलबॅक, क पिकअप आणि ड मेकअप. आता पर्याय होल्ड ऑन. आपण कधी कधी जर दुसरा कॉल आला मधामध्ये तर आपण समोरच्या व्यक्तीला म्हणतो होल्डवर ठेवा, मी कॉलवर बोलतो आहे दुसऱ्या, नंतर कनेक्ट करू. नंतर बी कॉल बॅक. मी जर आपण कामात आहे तर आपण काय म्हणणार कॉल बॅक करतो. पिकअप, पिकअप म्हणजे उचलणे, आपण काय करणार कॉल पिकअप करतो, ठीक आहे. पण हा मेकअप आणि कॉलचा आपला काही संबंध नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मेकअप. पुढचा प्रश्न, विच फंक्शन की अलाव यू टू रिनेम अ फाईल. कोणती फंक्शन की तुम्हाला फाईलचे नाव बदलण्याची परवानगी देते? आता फंक्शन की तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचं जे कीबोर्ड आहे, कीबोर्डवर तुम्हाला F1, F2, F3, F12 पर्यंत अशा कीबोर्ड दिसतात. तर त्याच्यापैकी जी F2 आहे, F2 ही जी की आहे ही तुम्हाला रिनेम करण्यासाठी, म्हणजे एखाद्या फाईलचं नाव तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, जसं फॉर एक्झाम्पल ESचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला हा ES म्हणून सेव्ह करायचा आहे, किंवा वर्कशॉपचं कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आहे तुम्हाला जर त्या नावानं सेव्ह करायचं आहे तर आधी आपण राईट क्लिक करून त्यामध्ये रिनेममध्ये जाऊन मग आपण टाईप करून सेव्ह करत होतो. पण इथं आपण काय करणार, F2 हे बटन क्लिक केल्या ते एडिटेबल होणार आणि ते नाव चेंज करून तुम्ही सेव्ह करू शकता किंवा नाव बदलू शकता. तर F2 आपण कशासाठी वापरतो, रिनेमसाठी. पुढचा प्रश्न, यापैकी कोणते ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म नाही आहे? विच ऑफ दिस नॉट ॲन ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म. पर्याय आहेत ए ग्लासडोअर, बी लिंक्डइन, सी इंडीड आणि डी स्नॅपचॅट. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीतच असणार. ग्लासडोअर हे एक सर्च प्लॅटफॉर्म आहे जॉब सर्च, लिंक्डइन पण आहे, इंडीड पण आहे, पण स्नॅपचॅट नाही आहे. स्नॅपचॅट एक काय झालं तुमचं सोशल वेबसाईट आहे किंवा सोशल ॲप आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याच्यामध्ये जॉब सर्चसाठी अजून Naukri.com पण सुद्धा येतं. पुढचा प्रश्न, नॅप्स स्टँड फॉर. नॅप्स म्हणजे काय आहे? पर्याय नॅशनल ॲडव्हर्टायझिंग प्रमोशन स्कीम, नंतर आहे नॅशनल अपॉइंटमेंट प्रमोटिंग स्कीम, सी आहे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आणि डी आहे नॉन अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. हे जे की नॅप्सच्या अंडर आपल्याला कंपनीमध्ये जॉब भेटतात. पुढचा प्रश्न, कोणते ऑनलाईन पेमेंट ॲप नाही? विच इज नॉट द ऑनलाईन पेमेंट ॲप. पर्याय आहेत गुगल पे, फोनपे, इंडिया पे आणि पेटीएम. तर हा सर्वात सोपा प्रश्न आहे. याच्यामधलं इंडिया पे हे आपलं काय ऑनलाईन पेमेंट ॲप नाही आहे. गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे, हे सर्व ऑनलाईन पेमेंट ॲप आहेत. पुढचा प्रश्न, महिला मृदुभाषी आणि क्षमाशील असतात. वुमन आर सॉफ्ट स्पोकन अँड फॉरगिव्हिंग. तर याच्यामध्ये पर्याय आहेत जेंडर स्टेरिओटाईप, बी समटाईम, सी ऑलवेज ट्रू, डी ऑलवेज फॉल्स. मराठीमध्ये लिंग स्टेरिओटाईप, ब कधीकधी, क नेहमी खरे, ड नेहमीच खोटे. प्रश्न असा आहे की हे जे वाक्य आहे हे जे वाक्य आहे तुमचं हे कोणत्या याच्यामध्ये येतं, की हे स्टेरिओटाईप आहे किंवा हे कधीकधी असते
की नेहमीच खरं आहे की नेहमीच खोटं आहे, तर याचं उत्तर आहे लिंग स्टेरिओटाईप. स्टेरिओटाईप म्हणजे तुम्हाला की हे काही प्रमाणात खरं पण आहे, काही प्रमाणात खोटं पण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेंडर स्टेरिओटाईप. पुढचा प्रश्न, द ॲबिलिटी टू डू इज म्हणजे डॅश करण्याची क्षमता. तर पर्याय स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स, जॉब. पर्याय कौशल्य, ज्ञान, अनुभव आणि नोकरी. तर नोकरी करण्याची क्षमता. या प्रश्नाचं उत्तर काय? जॉब. द ॲबिलिटी टू डू इज जॉब. पुढचा प्रश्न, ही वांट टू इनरोल फॉर एन ई-लर्निंग कोर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही नीड इज. पर्याय बुक, मोबाईल फोन और कॉम्प्युटर. सी लायब्ररी कार्ड. डी पेन. मराठीमध्ये त्याला ई लर्निंग कोर्ससाठी नाव नोंदणी करायची आहे, त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय लागणार? पुस्तक, मोबाईल फोन किंवा संगणक, लायब्ररी कार्ड की पेन. तर दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला पर्याय क्रमांक बी, जर ई लर्निंग करायची आहे तर आपल्याला मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर हा इम्पॉर्टंट आहे. त्याद्वारे तो ई लर्निंगचा डाटा आहे तो ॲक्सेस करणार किंवा त्याच्यावरून शिकणार. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. मी थोडं स्पीडने घेत आहे कारण व्हिडिओ जास्त लॉंग झाला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न, सायंटिस्ट आर वॉर्निंग अस दॅट द राईज इन अर्थ टेम्परेचर कॉजेस. शास्त्रज्ञ आपल्याला इशारा देत आहेत की पृथ्वीच्या तापमानात वाढ डॅशला कारणीभूत ठरते. पर्याय जंगलतोड, जमीन घसरणे, प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ. इंग्लिशमध्ये सायंटिस्ट आर वॉर्निंग अस दॅट द राईज इन अर्थ टेम्परेचर कॉजेस. तर आपलं उत्तर काय असणार? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगत आहेत किंवा जर पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली तर हे जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरणार आहे. पुढचा प्रश्न, थिंग्स दॅट वन इज गुड ॲट डुईंग आर. ज्या गोष्टी करण्यात माणूस चांगला असतो त्या म्हणजे काय असणार? तर याच्यामध्ये पर्याय आहेत ए चिंता, ब आवडी, क क्षमता आणि ड आवड. इंग्लिशमध्ये ए कॉन्सर्न, बी इंटरेस्ट, सी ॲबिलिटी आणि डी पॅशन. ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या करता ती काय झाली? तुमची क्षमता झाली. तर या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक सी ॲबिलिटी, क्षमता. पुढचा प्रश्न, व्हर्बल कम्युनिकेशन इज द यूज ऑफ म्हणजे मराठीमध्ये मौखिक संवाद म्हणजे यामध्ये कशाचा वापर करतो? ए साईन, बी वर्ड, सी मॅथ, डी इमेज. आपण या व्हिडिओच्या पार्ट 1मध्ये एक असाच क्वेश्चन होता की व्हर्बल कम्युनिकेशन किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय असतं. तर आपल्याला व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण काय करणार आहे? शब्द वापरणार आहे बोलायला. ठीक आहे. याच्यामध्ये जे शब्दांची देवाणघेवाण होणार, हे झालं आपलं व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन इज द यूज ऑफ वर्ड्स. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, द वर्ड फंडिंग मीन्स. निधी या शब्दाचा अर्थ असा असतो. पर्याय मनी फॉर शॉपिंग, बी सेविंग अँड स्पेंडिंग, सी मनी टू स्टार्ट अ बिझनेस आणि डी बँक अकाउंट. निधी या शब्दाचा अर्थ खरेदीसाठी पैसे, बचत आणि खर्च, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे आणि ड आहे बँक खाते. तर आपलं उत्तर काय? क व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे. द वर्ड ऑफ फंडिंग मीन्स मनी टू स्टार्ट अ बिझनेस. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मनी टू स्टार्ट अ बिझनेस. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. सर्वांनी कमेंटमध्ये ॲन्सर करणे. इन अ फायर फायटिंग मेथड स्टार्वेशन इज. पर्याय एलिमिनेशन ऑफ फ्यूल, लिमिटेशन ऑफ ऑक्सिजन, सी रिडक्शन ऑफ टेम्परेचर आणि डी आहे पोरिंग वॉटर. हे सर्व तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. थँक्यू. आता ह्या क्वेश्चनपैकी सर्व क्वेश्चन हे जे आहेत इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झाममध्ये येऊ शकतात. या क्वेश्चनचा ॲन्सर सर्वांनी कमेंट करा. आणि याच्या आधीचे जे काही प्रश्न आहे 30 ते 35 प्रश्न आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघून घेणे. आणि हा व्हिडिओ तुमचे जेवढे काही
फ्रेंड असणार ITIला त्यांना शेअर करणे.